गेल्या काही दिवसापासून विद्याचं पती यश सोबत काहीतरी बिनसलं होतं। त्यामुळे रागात येऊन विद्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता। त्याचं असं झालं होतं की साधारण रात्री 10च्या सुमारास विद्या ऑफिसमधून घरी आली होती। त्यामुळे यश भडकला व रागात तिला म्हणाला, तुझं असं रात्री पार्टीमध्ये मौज मज्जा करून येणं मला आवडत नाही। इथून पुढे तो ऑफिसमधील कोणत्याच पार्टीत सामील होत जाऊ नको। विद्याने घरात पाऊल ठेवताच यश तिच्यावर ओरडला होता। माझ्या बॉसने त्यांच्या प्रमोशनची पार्टी ठेवली होती, मी नकार कसं देणार यश? विद्या म्हणाली। विद्याचा चांगला मूड सगळा खराब झाला होता। यावर आता मला काही वाद घालायचा नाही, यश म्हणाला। तुझ्या पगारापेक्षा आपलं बाळ चिंटूकडे लक्ष देणे, या घरात सुख शांती लागणे महत्वाचे आहे। त्यामुळे तुला नोकरी करण्याची मी परवानगी देणार नाही। यशचा राग वाढतच चालला होता। चिंटूच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व या घरातील सुखसोयीसाठी आज घरात सर्व काही उपलब्ध आहे। तसेच समाजात मला काहीतरी मान सन्मान मिळणे यासाठी माझ्या नोकरीची काहीच गरज नाही का यश? विद्या म्हणाली। तुझ्यापेक्षा कमी पगार आहे म्हणून मला टोमणे मारू नकोस विद्या। मी माझ्या आहे त्या पगारात तुला सर्व सुखसोयी व इज्जतीची जिंदगी देऊ शकतो। यशकडे रागाने पाहत विद्या म्हणाली, कमी व जास्त कमावण्याची भाषा तूच करतो यश? माझं तर या गोष्टीकडे लक्ष पण जात नाही। माझ्या नोकरीचा असा राग करण्यापेक्षा तू तुझी मानसिकता बदल यश। बेकारची हीन भावनेची शिकार होऊन तू तुझं आणि माझं पण डोकं खराब करत जाऊ नको। सरक आता माझे समोरून, जाऊ दे मला आता। विद्याचे बोलणे यशला इतके लागले की रागाने त्याने तिच्यावर हात उचलला। गालावर मारलेली चापट व झालेला अपमान यामुळे विद्या त्या क्षणी अगदी स्तब्ध झाली। एवढं तिला दुखून नाराज करूनही यशने तिला समजवण्याचा प्रयत्न केला नाही की झाल्या गोष्टीचा काही त्याला पश्चाताप वाटला नाही। एकमेकांच्या या तक्रारीमुळे रात्रभर दोघेही शांत झोपू शकले नाहीत। त्या दोघांचे 7 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झाले होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये खरं तर खूप छान बॉन्डिंग होतं। यशला खरं तर लग्न अगोदरपासूनच माहीत होतं की विद्या खूप मेहनती व महत्वाकांक्षी तसेच खूप जिद्दी मुलगी आहे। प्रेमीच्या रूपात असताना यशने विद्याला प्रत्येक क्षणी साथ देण्याचे व तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन दिले होते। आणि आता नेमकं माझी प्रगती होत असताना यश मात्र थोडासा मागे पडला आहे। तर मग मी काय करू? असं जोर जबरदस्ती करून तो माझी जिंदगी नरक नाही बनवू शकत। मी माझे जीवन माझ्या पद्धतीने जगणार, माझ्या स्वप्नांना मी पूर्ण करणार। तो सोबत असेल तर ठीक, नाही तर एकटीने, असा विचार करत करत विद्याने रात्रभर अश्रू तर ढाळले व रागाच्या ज्वालामुखीत जळत राहिली। यशच्या मनात पण आपली प्रेमिका बनवलेली पत्नीबद्दल नाराजीचे व तक्रारीचे विचार रात्रभर चालू होते। माझ्यापेक्षा जास्त कमावते याचा अर्थ असा नाही की घरातले कायदा कानून तोडेल, सगळ्या मर्यादा तोडेल। श्रीमंत बनण्याच्या नादात ती आंधळी आणि वेडी झाली आहे। मी तर कधी विचार पण केला नव्हता की ही इतकी गर्विष्ठ आणि स्वार्थी होईल म्हणून। आता तर ही माझ्या भावना पण समजून घेत नाही व चिंटूकडे पण लक्ष देत नाहीये। मला झुकून फक्त हिला हिची मनमानी करायची आहे। हिचा हा गैरसमज मी आता तोडूनच टाकतो। अशा प्रकारचे विचार मनात येऊन यशच्या रागाचा पारा भडकतच होता। दुसऱ्या दिवशी रविवारी विद्या आपल्या 5 वर्षाच्या चिंटूला घेऊन मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली। विद्याची मैत्रीण माया एका मोठ्या घरात राहत होती। तिने अजून लग्न केले नव्हते। जोपर्यंत काही सोय होत नाही तोपर्यंत मैत्रिणीच्या घरी राहण्याचे विद्याने ठरवले। विद्याने सोबत आपल्या कामाली बाईला पण नेले होते। जाताना यश किंवा तिचे सासू सासरे सुद्धा तिला एका शब्दाने बोलले नाहीत। विद्याला जाताना स्वतःला खूप अपमानित आणि एकटे असल्याची जाणीव झाली। विद्या घर सोडून गेल्याची बातमी तिच्या सासूने तिच्या आईला दिली आणि सांगितले की विद्या नाराज होऊन कोणालाही न सांगता मोठ्यांची परवानगी न घेता हे घर सोडून तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेली आहे। विद्या यासाठीच तिच्या घरी माहेरी गेली नाही की तिथे पहिल्यापासूनच तिचे दादा वहिनी व आई वडील तिला समजावण्याचा प्रयत्न करत बसले असते। तिला कोणी समजून घेतले नसते। जेव्हा तिने लव्ह मॅरेज केले होते तेव्हा सर्वांची लेक्चर ऐकून ती कंटाळली होती। माहेरचे फोन आल्यानंतर ती म्हणाली की यश मला माझ्या नोकरीवरून खूप त्रास देतो, सारखे भांडण करतो, तरी पण मी सहन करत होते। परंतु काल त्याने रागामध्ये माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली। जोपर्यंत तो माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी त्या घरी जाणार नाही।
तुम्ही जर माझ्यावर यशच्या घरी जाण्यासाठी दबाव टाकला तर मी कुणालाही न सांगता हे शहर सोडून दुसऱ्या शहरात निघून जाईल. विद्याची ही धमकी ऐकून तिच्या घरचे गप्प बसले, परंतु त्यांच्या हावभावावरून स्पष्ट समजत होते की विद्याचा हा निर्णय तिच्या घरच्यांना अजिबात आवडलेला नाही. आपल्या सासू सासरे व आई वडील यांची साथ नसल्यामुळे विद्या एकटी पडली होती. तिला कोणी समजूनच घेत नव्हते. दुःखी झाली होती विद्या. तिच्या वडिलांनी तिला फोनवर सांगितले की पैसे मिळवतेस म्हणून घमंडेपणा करू नकोस, अशाने तुझेच वाटोळे होईल. तेव्हा जास्त हट्ट करू नकोस, गपचिप घरी जा, आमची 4 लोकात इज्जत घालू नकोस. जास्त गोष्टी बिघडल्या तर तुला परत पश्चाताप होऊन जाईल. विद्याची आई पण फोन करून तिला समजवण्याचा सारखा प्रयत्न करी. भावाने तर तिला फोन करायचे बंदच केले होते. तिची वहिनी पण तिच्याशी कोरडेपणाने वागत असे. विद्या 2-3 वेळा त्यांना भेटण्यासाठी गेली तर वहिनी तोंड फिरवून बसत असे. चिंटूचे त्याचे पप्पा व आजी आजोबाशी फोनवर रोज बोलणे होत होते, परंतु विद्याशी बोलण्यास मात्र कोणीही इच्छा दाखवली नाही, ना तिला कोणी समजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्याने पण चिडून जाऊन त्यांच्याशी संपर्क करणे बंद केले. यश आणि विद्या दोघांनाही एकमेकांशी बोलण्यास त्यांचा इगो आड येत होता. स्वतःहून झुकून माफी मागण्यास दोघेही तयार नव्हते. चिंटूचे आजी आजोबा चिंटूला भेटण्यासाठी अशा वेळी येत असत की ज्यावेळी विद्या ऑफिसमध्ये गेलेली असेल. विद्या स्वतःहून घर सोडून गेली आहे तेव्हा तिने स्वतःहून घरी यावे. आम्ही तिला येण्यासाठी मनधरणी करणार नाही, अशी तिचे सासरच्या लोकांची भावना झाली होती. कोणीही झुकण्यास तयार नव्हते, ना विद्या ना तिच्या सासरकडचे लोक. जिथे विद्याने आता एक फ्लॅट बुक केला व ती तिकडे राहण्यास गेली. त्यानंतर 2 महिन्यांनी चिंटूचा वाढदिवस आला. विद्याने चिंटूचा वाढदिवस माहेरी करण्याचे ठरवले. या निमित्ताने का होईना यशची व आपली भेट होईल असे विद्याला वाटले. पार्टीसाठी तिने माहेरी 10,000 रुपये पाठवले. विद्या ऑफिस सुटल्यावर माहेरी निघणार तेवढ्यात तिला आईचा फोन आला. विद्या, आम्ही सगळेजण चिंटूच्या बर्थडेसाठी तुझ्या सासरी आलो आहोत, तरी तू इकडेच ये. आईचे हे शब्द ऐकताच विद्याला धक्का बसला. ती आईला म्हणाली, आई, पार्टी आपल्या घरी करायचे ठरवले होते, तू चिंटूला घेऊन तिकडे का गेलीस? रागाने विद्या नुसती थरथर कापत होती. आई म्हणाली, बाळा ग, तुझे सासू सासरे चिंटूला नेण्यासाठी इकडे आले होते तर आम्ही नकार कसा देणार? तूच आता राग सोडून इकडे ये. यापेक्षा चांगला चान्स तुला मिळणार नाही. आईच्या बोलण्यामध्येच तोडत विद्या म्हणाली, आई, मला तुमच्या सर्वांची चलाखी लक्षात आली आहे. असहाय्य होऊन विद्या म्हणाली, आई, मी तिकडे तर येणारच नाही, पण तुम्ही लोक एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही चिंटूला तिथेच ठेवले तर मी आयुष्यभर तुमच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. तिने आईला धमकी दिली व फोन ठेवला व ती खूप रडली. विद्याने आपला फोन स्विच ऑफ केला. आपल्या माहेरच्यांनी केलेल्या कृतीमुळे ती खूप नाराज झाली होती. तिला यशचा पण खूप राग आला होता. आपल्या मुलाबरोबर आजचा वाढदिवस साजरा करू शकत नसल्याचे तिला दुःख झाले होते. कुणाला माझ्या भावनांची कदरच नाही. मी पण सगळ्यांना दाखवून देईल की माझी खुशी, माझा आनंद कुणावरही अवलंबून नाही. विद्याने तिच्या मैत्रिणीला फोन लावला आणि सांगितले की माया, मी शिकलेली आणि आत्मनिर्भर असल्यामुळे अन्यायाच्या विरुद्ध मी एकटी लढू शकते. यश तर एवढा बदललेला आहे की मी कितीही समजून घेतले तरी यश मला समजून घेत नव्हता. माझ्यासाठी महत्त्वाचे आहे की चिंटूचे उत्तम प्रकारे पालनपोषण करणे, ते पण स्वतःच्या हिमतीवर. विद्याने एकटीने चिंटूला सांभाळण्याचा निर्णय पक्का केला होता. तिला कोणी समजवण्याचा प्रयत्न केला तर ती चिडत होती किंवा गप्प बसत होती. फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर सुरुवातीला यशशी फोनवर बोलणे झाले होते. तू एकटीने राहण्याचा निर्णय का घेतला आहेस विद्या? तुला माझ्याबरोबर राहण्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही का? यशच्या आवाजात नाराजीचे व तक्रारीचे सूर होते. यश, हा फ्लॅट आपल्या दोघांचा आहे, तेव्हा तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू इथे येऊन राहू शकतोस. विद्याने आपल्या भावनांवर कंट्रोल करत म्हटले, माझा हा गैरसमज दूर झाला आहे की आपल्या प्रत्येक वस्तूत आपण समान भागीदार आहोत. फ्लॅट आणि कारची मालकीण तर तू आहेस, कारण त्याचा हप्ता तू भरतेस ना. आणि आता तर हा नवीन सोफा सेट, बेड, फ्रीज, टीव्ही असे सर्व खरेदी केले आहेस. माझा तुझ्यावर आणि या सर्व वस्तूवर कोणताच अधिकार राहिलेला नाही.
हे मला आता समजून चुकले आहे, खूप नाराजीने आणि रागाने म्हणाला यश. आपण असं अधिकार गाजवण्यापेक्षा जर भागीदाराने जीवन जगलो तर काय वाईट आहे का? विद्या म्हणाली. भागीदाराच्या नावावर मला लज्जित करतेस व माझ्यावर दबाव आणतेस तर हे मी कधीही सहन करणार नाही, हे कधी शक्य होणार नाही, यश म्हणाला. यश, तुला समजून घेण्यापेक्षा तुझ्या डोक्यात अहंकार भरलेला आहे, विद्या म्हणाली. बस, यशने विद्याला मध्येच थांबवलं. मला तुझं लेक्चर अजून ऐकायचं नाही. तुझ्यासारख्या डोकं नसलेल्या स्त्रीकडे आता मी परत कधीच येणार नाही. आता इथून पुढे तू एकटीच राहा, असे म्हणून यशने तिच्यासोबतचे असलेले संबंध तोडून टाकले. यशने केलेल्या कठोर व्यवहाराने विद्या अजिबात रडली नाही की खचून गेली नाही. तिला काहीच वाटले नाही. उलट आता ती स्वतंत्र होती. आता ती चिंटूचे व तिचे भविष्य सुनिश्चित करण्याचा संकल्प अजून मजबूत करत होती. पुढील काही महिन्यात विद्यावर बरेच संकट आले, पण तिने मदतीसाठी सासर किंवा माहेर दोन्हीचाही आधार घेतला नाही. ती तिच्या हिमतीवरच लढत होती. चिंटू बाळ आता शाळेत जाऊ लागला होता. सकाळी ती कामवाली बाईच्या मदतीने घरातील कामे उरकत असे, परंतु संध्याकाळी मात्र विद्या स्वतः सगळी कामे करत असे. कधी कधी ती खूप थकून जायची, परंतु तिने याचा परिणाम ऑफिसच्या किंवा चिंटूच्या देखभाल करणेवर अजिबात होऊ दिला नाही. तसेच स्वतःचे मनोबल सुद्धा ढळू दिले नाही. विद्येची आई सोडली तर तिला कोणी भेटायला येत नव्हते. कदाचित बाकी सगळेजण तिचे मनोबल तुटून ती सासरी परत जाण्याची वाट बघत होते, परंतु विद्या हिमतीने लढत होती. विद्या आणि यशची भेट जवळजवळ 6 महिन्यांनी चिंटूच्या शाळेत प्रिन्सिपल मॅडमच्या केबिनमध्ये झाली. मॅडमने दोघांना पण एकाच वेळी निरोप देऊन शाळेमध्ये बोलवून घेतले होते. विद्या जेव्हा केबिनमध्ये गेली तेव्हा तिथे यश अगोदरच पोहोचलेला होता. प्रिन्सिपल मॅडमने चिंटूबद्दल जे काही सांगितले ते ऐकून दोघेही अवाक झाले. अगोदर चांगल्या व हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जाणारा चिंटू शिक्षकांसाठी आता डोकेदुखी बनला होता. तो चिडचिडा व भांडखोर झाला होता. शिकण्यामधील त्याची गोडी कमी झाली होती. आपल्या मित्रांच्या वस्तू तोडण्या फोडण्यात त्याला जास्त मजा येत होती. त्याला सांभाळणे खूप कठीण जात होते. चिंटूच्या क्लास टीचरने त्याला प्रेमाने विचारले तेव्हा त्यांना समजले की चिंटू आपले पप्पा, आजी, आजोबा यांची खूप आठवण काढतोय. त्यांचं मन त्यांना भेटण्यासाठी खूप तडफडतंय. आपल्या टीचरला हे सांगताना तो कित्येक वेळा भावनिक होऊन खूप रडला. म्हणूनच त्याची बिघडलेली मानसिक स्थिती तुम्हाला सांगण्यासाठी मी तुम्हा दोघांना इथे बोलावले आहे. तुमच्या अशा नासमज व लापरवाही वागण्याने या निरागस जीवाचे भविष्य जर खराब झाले तर आपल्याला खूप पश्चाताप होईल. पण तेव्हा आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा आताच विचार करा. मॅडमचे बोलणे ऐकून यश गंभीर व उदास झाला तर विद्या भावूक झाली. प्रिन्सिपल मॅडम बरोबर जवळजवळ 30 मिनिट त्यांची मुलाखत झाली. या दरम्यान विद्याने यशवर आपल्याला सहकार्य न केल्याबद्दल व माझ्याशी अभद्र व्यवहार केल्याचे आरोप मोठा आवाज करून यशवर लावले. मोठ्या आवाजामुळे तिचे शरीर व आवाज थरथर कापत होते. यशने मात्र मॅडमचे व विद्याचे बोलणे शांत राहून ऐकून घेतले. त्याने याबद्दल काही सफाई पण दिली नाही व विद्याच्या विरोधात काही बोलला पण नाही. चिंटूच्या बिघडलेल्या वागणुकीबद्दल मॅडम सांगत होत्या. त्यावेळी यशच्या डोळ्यात चिंता, काळजी व नाराजीचे एकत्र भाव येऊन यशच्या काळजाला खूप वेदना होत होत्या. त्या दोघांना बराच वेळ समजून सांगितले. नंतर मॅडम म्हणाल्या की मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही चिंटूच्या उज्ज्वल भविष्य व चांगला विकास होण्यासाठी एकत्र राहायला सुरुवात कराल. आपल्या इगो व अहंकारामुळे या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करणार नाहीत. आपल्या मुलासाठी घरात सकारात्मक व हसते खेळते वातावरण निर्माण करणे हे तुम्हा दोघांचे कर्तव्य आहे. प्रिन्सिपल मॅडमच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर यशने आपला निर्णय विद्याला सांगितला. जे काही झालं आहे त्याबद्दल मला खंत आहे. मी आज रात्रीच तुमच्या दोघांकडे राहायला येतोय. म्हटल्याप्रमाणे यश 2 सुटकेसमध्ये सामान भरून त्या दिवशी रात्री त्यांच्या फ्लॅटवर राहायला गेला. चिंटू पप्पांना बघून आनंदाने त्यांच्या गळ्यात पडला. यश तिथे गेल्यानंतर खरं तर विद्या व यशचे संबंध सुधारायला पाहिजे होते, परंतु असं काही घडलं नाही. एकदा बिघडलेलं नातं परत पहिल्यासारखं होणं जवळजवळ कठीणच असतं. अगोदर निदान एकमेकांच्या अहंकारामुळे का होईना, एकमेकांना रोखण्या टोकण्यासाठी का होईना दोघे भांडत तरी एकमेकांशी बोलत तरी होते.
परंतु आता एक वेगळी शांतता दोघांमध्ये निर्माण झाली होती. एका छताखाली राहून सुद्धा ते दोघे एकमेकांशी अनोळखी असल्यासारखा व्यवहार करत होते. बोलणे फक्त चिंटू बाबतच होते व एखाद्या विषयावर फक्त 1-2 वाक्य औपचारिक बोलणे होत होते. मनापासून एकमेकांशी बोलणे व्हायला लागले की एक वेगळीच रुकावट त्यांच्यात निर्माण होत होती. ते परत पहिल्यासारखे बोलू शकत नव्हते. तेवढी मानसिक ताकद त्या दोघांमध्ये राहिली नव्हती. तू इतका गप्प का असतोस? विद्याला सहन नाही झाले की ती चिडून असे बोलून दाखवत असे. मी ठीक आहे असे नाराजीने बोलून यश आपले लक्ष चिंटूकडे वळवत असे. खरं तर दोघे फक्त एकत्र राहत होते, परंतु त्यांचे नाते काही पहिल्यासारखे होत नव्हते. मनात असलेली तक्रार, नाराजी व खंत यामुळे त्यांचे नाते पहिल्यासारखे होत नव्हते. यश आपल्या मनातील गोष्टी कोणाला सांगत नव्हता, परंतु विद्या मात्र तिची मैत्रीण मायाला सर्व सुख दुःख सांगत असे. विद्या, तू यशच्या बदलण्याची का वाट बघत आहेस? तू स्वतःमध्ये बदल कर आणि पूर्वीप्रमाणे त्याच्याशी हसत खेळत वागणे चालू कर, माया विद्याला नेहमी सांगत असे. तेव्हा विद्या म्हणाली, अगं माया, जरी यश काही बोलत नसला तरी त्याच्या डोळ्यात मला स्पष्ट जाणवतंय की अजूनही त्याच्या मनात माझ्याविषयी नाराजी व तक्रारीचे भाव आहेत. त्यामुळे माझं मन प्रतिकार करते, माझ्या मनात बंड निर्माण होतो. त्यामुळे मी त्याच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते मला असहाय्य होतं. त्यामुळे विद्या परत चिड व रागाची शिकार होत असे. तुम्ही दोघं लग्न होण्याच्या अगोदर एकमेकांशी किती बोलले तरी तुमचं मन भरत नसे आणि न जाणे काय झाले आहे आज तुम्हा दोघांना, माया विद्याला समजवत असे. मायाला आपले दुःख सांगताना विद्याचे डोळे भरून येत असत. मायाने खूप प्रयत्न केला दोघांना एकत्र आणण्याचा. त्यांच्या लग्नाचा 8व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा सल्ला मायाने विद्याला सांगितला, परंतु दोघेही तयार झाले नाहीत. तरीही मायाच्या आग्रह खातर त्यांच्या फ्लॅटवर एनिव्हर्सरीची पार्टी करण्यास दोघे तयार झाले. मायाने एनिव्हर्सरीच्या पार्टीची सर्व तयारी केली, परंतु विद्या व यशने पार्टीसाठी कुठलाही उत्साह दाखवला नाही. मात्र रात्री पार्टीला आलेल्या लोकांसमोर व पाहुण्यांसमोर खोटे खोटे हसून नकलीपणाने एकत्र असण्याचे दोघांनी नाटक केले. त्यामुळे त्यांच्या बिघडलेल्या नात्याची कुणाला कल्पना आली नाही. परंतु बनावटी व्यवहार माणसाला आतून पोखरून काढतो, त्याला मन शांती लागत नाही, मानसिक थकवा येत राहतो. सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर विद्याचं डोकं इतकं दुखू लागलं की तिला शेवटी डोकेदुखीची गोळी घ्यावी लागली. यश पण आता सोप्यावर डोळे मिटून पडून राहिला होता. खरं तर दोघांनाही मनातून वाटत होतं की आजची विशेष रात्र एकमेकांच्या सहवासात घालवावी. ही गोष्ट पहिल्यांदा कोण बोलणार, त्यामुळे दोघेही फक्त विचारच करत होते. विद्या घर आवरू लागली. यश चिंटूशी गप्पा गोष्टी करण्यात गुंग झाला. दोघांच्याही मनातील बेचैनी व तणाव वाढत चालला होता. विद्या बेडरूममध्ये झोपायला गेली. आजच्या दिवशी का होईना यश येईल व आपल्याशी बोलेल असा विचार करत करतच तिला डोळा लागला. इकडे बाहेर ड्रॉइंग रूममध्ये यश विद्या येईल याची वाट पाहू लागला, पण ती आली नाही. त्याचे मन नकारात्मक विचारांनी भरून गेलं. आज रात्री सुद्धा विद्याचं गर्विष्ठ मन त्याला टोचू लागलं. चिंटू झोपी गेला होता. त्याला उचलून घेऊन यश बेडरूममध्ये गेला. तिथे विद्याला निवांत झोपलेला पाहून त्याला धक्काच बसला. त्याच्या पूर्ण मनात असहाय्यतेची, दुःखाची व एकटेपणाची भावना निर्माण झाली. काळजात एक प्रकारची वेदना निर्माण झाली. त्याचे डोळे अश्रूने भरून आले. चिंटूला तिच्या जवळ बेडवर झोपवून यश खिडकीपाशी गेला. डोळ्यात आलेल्या अश्रूंमुळे त्याला बाहेरचे दृश्य अंधुक दिसत होते. चिंटूच्या हालचालीमुळे विद्याची झोप मोड झाली. त्यात एका वेगळ्याच आवाजाने ती पूर्णपणे जागी झाली. तो आवाज तर यशचा होता. विद्या यशकडे गेली व म्हणाली, यश, तू रडत आहेस? विद्याने घाबरतच पाठीमागून त्याचे खांदे पकडून त्याला आपल्याकडे वळवलं. यापूर्वी तिने कधीच यशला असे लहान मुलासारखे रडताना पाहिले नव्हते. त्याच्या उदास चेहऱ्यावरचे अश्रू पाहून विद्या स्तब्ध झाली. काय झालं यश? असे विचारताच विद्याचे सुद्धा डोळे भरून आले. यशचे ओठ बोलण्यासाठी फडफडले, परंतु त्याच्या गळ्यातून शब्द बाहेर पडू शकले नाहीत. मात्र डोळ्यातील अश्रू व रडण्याचा आवाज वाढू लागला. प्लीज रडू नको, असे म्हणत विद्याने त्याच्या गालावरील अश्रू स्वतःच्या हाताने पुसले. दोघांची एकमेकांशी नजरानजर झाली. विद्याचे मन इतके भावुक झाले की ती सुद्धा मोठ्याने रडू लागली.
यशचे हात आपोआपच पसरले व विद्यासुद्धा काहीही विचार न करता त्याच्या मिठीत सामावून गेली. जीवनाने आपल्याला कुठल्या वळणावर आणले आहे विद्या? प्रेमाच्या जागी राग, द्वेष, तक्रारी कुठून आल्या आपल्यात? यशच्या बोलण्यातील उदासीनता व खोल रुतलेली भावुकता विद्याला मनातून खोलवर हलवून गेली. एक असं वादळ विद्याच्या मनात उठलं की मनात असलेल्या सर्व नकारात्मक भावना अश्रूंच्या रूपात वाहून जाऊ लागल्या. मी तुझ्यापासून दूर राहून जगू शकत नाही यश. माझ्या मनातील अकड व घमंडेपणामुळे आपल्या नात्यातील खुशींना ग्रहण लागलं. मला माफ कर यश. मला परत पूर्वीसारखी तुझ्या मनातील राणी बनव यश. यशच्या डोळ्यातील अश्रू पुसत पुसत तिने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. खरं तर तुझ्यापेक्षा मी तुझा गुन्हेगार आहे विद्या, यश म्हणाला. माझ्यातील अहंकाराने आपल्यातील प्रेमाला कमजोर बनवलं. मला तुझ्यातील प्रगती व सफलता पाहून वाईट वाटू लागले. तुला साथ द्यायची सोडून मी तुझा विरोधक का बनत गेलो? दोघांनी पण आपल्या मनात दडलेल्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केल्या. बांध फुटल्याप्रमाणे दोघेही झालेल्या सर्व घटनांवर, चुकांवर बोलू लागले. एकमेकांना समजून घेऊ लागले. जेव्हा ते झोपण्यासाठी बेडवर गेले तेव्हा त्यांच्या मनात खूप दिवसापासून असणाऱ्या चिंता, तणाव, तक्रारी व नाराजीचे असलेले ओझे पूर्णपणे उतरले होते. यश विद्याच्या कपाळाचे चुंबन घेऊन म्हणाला, विद्या, तू मला आज खूप सुंदर दिसत आहेस, कारण की मी आज खूप खुश आहे. आज मी तुझ्याशी एक गोष्ट पक्की करणार आहे. विद्या हलकेसे हसत खट्याळपणाने यशला म्हणाली, कर. यश तिच्या केसांशी खेळत खेळत म्हणाला. विद्या म्हणाली, भविष्यात आपल्या दिवसभरात कसलेही भांडण होऊ देत, परंतु झोपण्यापूर्वी मात्र तुझ्या प्रेमाची उर्मी मला नसानसात जाणवली पाहिजे. एकमेकांशी आपल्या मनातील गोष्टी बोलण्याचा आपला विश्वास कधीच तुटला नाही पाहिजे. तेव्हा यश बोलला की आपल्यातील खुशीसाठी व चिंटूच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी तुला नेहमीच साथ देईल. असे म्हणून दोघेही एकमेकांच्या सहवासात मिठीत सामावून गेले. तर कशी वाटली कहाणी नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा व नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.